सातत्याने उदास वाटतंय आणि ते सुद्धा 14 दिवसापेक्षा जास्त वाटतंय आणि ते तुमचं सोशिओ ऑक्युपेशनल फंक्शनिंग म्हणजे जे तुमचं प्राथमिक काम आहे त्याच्यामध्ये बाधा निर्माण करत आहे. असं जर होत असलं तर त्याला डिप्रेशन असं म्हणतात, क्लिनिकल डिप्रेशन. पण मग ही जी शांतता असते किंवा ही जी पोकळी असते ही कशी लक्षात येते, त्याच्या मागची कारणं काय असतात? खरं तर सर्व लोक प्रेमाची इच्छा ठेवत असतात. नोकरी भेटली तर प्रेम मिळेल. प्रेम म्हणजे फक्त इथं मुलगा मुलगी लग्न वगैरे नाही. प्रेम एक ब्रॉड कॉन्सेप्ट आहे. असं म्हटलंय की प्रेमच परमात्मा आहे. सो प्रेमाच्या शोधामध्येच व्यक्ती असतो, पण त्यामध्ये तो एक गोष्ट विसरतो की डॉक्टर, ह्याला बरेचदा सोशल मीडिया कारणीभूत होतीये सध्याच्या काळात. मोबाईल किंवा स्क्रीन टाइम जो वाढतोय, तर ह्याच्यामुळे कितपत नैराश्य येतं किंवा डिप्रेशनला माणूस सामोरा जातो? व्यसन म्हणजे फक्त दारू पिणे, सिगरेट पिणे, तंबाखू खाणे याला व्यसन नाही म्हणत. गम और खुशी में फर्क ना महसूस हो जहां, मैं दिल को उस मकाम पे लाता चला गया, मैं जिंदगी का साथ निभाता चला गया. मंडळी नमस्कार. तिमिरातून तेजाकडे या मालिकेत आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मना तुझे मनोगत मला कधी कळेल का, हे एक अतिशय हृदयस्पर्शी असं गीत आहे. या गीतामधून मनाच्या दुखऱ्या भावना किंवा अनेक वेदना देखील सहजपणे व्यक्त केलेल्या आहेत. कधी असा विचार केलाय, आपल्या आजूबाजूला वावरणारी व्यक्ती ही खूप हसरी दिसतीये किंवा अगदी सहज वावरतीये, परंतु तिच्या मनात वेदना असेल? असं होऊ शकतं. या धावपळीच्या जगामध्ये आपल्याला अनेकदा अशा व्यक्ती दिसतात की बाहेर खूप हसतायत, परंतु आतून त्यांना वेदना कायमस्वरूपी जाणवतीये. म्हणूनच मनाचं हे मनोगत समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. एकीकडे अनेक अनुभव घेतलेली, अनेक उन्हाळे पावसाळे बघितलेली अशी ज्येष्ठ मंडळीसुद्धा आहेत, आणि एकीकडे आज 21व्या शतकामध्ये छोट्या छोट्या गोष्टींसाठी झगडणारी, अगदी कटथ्रोट कॉम्पिटिशनमध्ये वावरणारी तरुणाई देखील आपल्याला दिसते. या दोन्हींच्या मनामध्ये अनेकदा भीती, गैरसमज असतो, त्या आपल्या मनाच्या डिप्रेशनबद्दल. नैराश्य हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, जी अतिशय महत्त्वपणाने जाणून घेणं गरजेचं आहे. नैराश्याबद्दल जर जाणून घेतलं तर आपल्या बऱ्याचशा गोष्टी अगदी सहजपणे सोडवता येतील, मनाचे गुंते आपल्याला सोडवता येतील. आणि म्हणूनच आज आपण नैराश्य किंवा डिप्रेशन या विषयावर जाणून घेण्यासाठी इथे बोलवलं आहे मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर अमोल जावळे यांना. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. आजच्या कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. थँक्यू. डॉक्टर, मानसोपचार तज्ज्ञ म्हणून तुमचा प्रवास कसा आहे याच्याविषयी आम्हाला जाणून घ्यायचं आहे, ते आम्हाला सांगा. मानसोपचार तज्ज्ञ म्हणून माझी सुरुवात खरं तर पहिले बेसिक MBBS पासून झाली. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरज इथं माझं MBBS झालं. इंटर्नशिप पण त्याच कॉलेजमध्ये झालं. त्यानंतर या जर्नीमध्ये मला असं जाणवलं, स्पेसिफिकली 3rd इयर MBBS पासून, की मी मानसोपचार तज्ज्ञ बनलं पाहिजे. सो माझ्या मनामध्ये कधी पण सायकॅट्रिस्ट बनणे हाच एक ध्यास होता. याचं कारण खरं तर असं एक स्पेसिफिक मी नाही सांगू शकत, पण कुठंतरी तुम्ही न कळतच एखाद्या विषयाकडे अट्रॅक्ट होतात, तसं काहीतरी. बरोबर आहे. सो मी बाकीचे क्लासेस तितके मनापासून करेल की नाही, पण मी सायकॅट्रीचे जे टीचिंग होत्या त्या खूप सिन्सिअरली आणि रेग्युलरली अटेंड करू लागलो. बरोबर. मग माझी पुढची जो एक टप्पा होता तो होता DPM, डिप्लोमा इन सायकोलॉजिकल मेडिसिन, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ सायकॅट्री रांची इथं. आणि त्यानंतर मी परत BJ मेडिकल कॉलेज पुणे, ससून हॉस्पिटल पुणे इथं MD सायकॅट्री हे शिक्षण पूर्ण केलं. अच्छा, बरोबर. म्हणजे हा तुमचा प्रवास एक मनाचा वेध घेत घेत झालेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. हो. मग मनाची जी दुखणी असतात त्याच्यामध्ये नैराश्य किंवा डिप्रेशन याविषयी आज आपल्याला महत्त्वपूर्ण असं बोलायचं आहे. पण दुःख आणि डिप्रेशन ह्याच्यामध्ये एक बॉर्डर लाईन असते, ती नक्की काय असते किंवा दोन्हीमध्ये काय फरक असतो हे आम्हाला सांगा. जसं आपण एक सकारात्मक दृष्टीने जर बघितलं तर मैत्री आणि प्रेम याच्यामध्ये ब्लर लाईन असते. म्हणजे आपल्याला माहित नाही ते कधी हे होतं. सो पण सॅडनेस आणि डिप्रेशन ह्या दोन अलग गोष्टी आहे असं मी म्हणेल इथं. कारण परसिस्टंट परवेझिव्ह मूड जे सायकोलॉजीमध्ये सांगितलेलं आहे की सातत्याने उदास वाटतंय,
सातत्याने उदास वाटतंय आणि ते सुद्धा 14 दिवसापेक्षा जास्त वाटतंय आणि ते तुमचं सोशिओ ऑक्युपेशनल फंक्शनिंग म्हणजे जे तुमचं प्राथमिक काम आहे त्याच्यामध्ये बाधा निर्माण करत आहे. असं जर होत असलं तर त्याला डिप्रेशन असं म्हणतात, क्लिनिकल डिप्रेशन, जो की एक मानसिक आजार आहे. यु नो, मानसिक अवस्था आणि मानसिक आजार या दोन अलग गोष्टी आहेत. म्हणजे आपल्या मनासारखं तात्पुरतं नाही झालं तर आपण थोडंसं दुःख आपल्याला वाटू शकतं, पण सातत्यानेच दुःख वाटतंय, बाहेर खूप छान वातावरण आहे, पाऊस पडत आहे, मित्रमंडळी भेटायला आलेली आहे, तरी सुद्धा आपल्याला समरस होता येत नाही. आपण त्यांच्यामध्ये एकटं एकटं फील करतो, रडावंसं वाटतं, कोणत्याही गोष्टींमध्ये मन लागत नाही, थोडं पण काम केल्यानंतर लगेच थकायला होतं, रात्री झोप लवकर लागत नाही किंवा झोप लागते पण ती 1-2 तास अगोदरच उघडते, आत्महत्येचे विचार येतात, इत्यादी लक्षणं जनरली असतात आणि त्याला आपण क्लिनिकल डिप्रेशन असं म्हणतो. सो हा फरक आहे उदास वाटणे आणि मानसिक आजार डिप्रेशन असणे यामध्ये. बरोबर आहे. म्हणजे अगदी छोटंशी आपण उदाहरण घेऊया की पार्किंगला जागा नाही मिळाली तर माणूस नैराश्यामध्ये जात नाही, त्याला दुःख होतं किंवा चिडचिड होतंय, पण एखादी गोष्ट सातत्याने आपल्याला त्रास देत राहिली आणि त्याच्यातनं निगेटिव्हिटी येत राहिली की मग डिप्रेशनकडे माणूस जाऊ शकतो. पण याची खासियत अशी आहे की त्या व्यक्तीला लवकर त्याची इन्साइट येत नाही, त्याला स्वतःला कळत. ते कळतं पण हळूहळू कळतं आणि ते कळल्यानंतर सुद्धा ती व्यक्ती रेडिली असं काही मानसोपचार तज्ज्ञांकडे किंवा दुसऱ्या कोणत्या हेल्थ प्रोफेशनलकडे जाण्यासाठी तेवढी धजावत नाही. त्याच्या मागचे वेगवेगळे सामाजिक कारणं आहे. मानसिक आजारांबद्दल बऱ्यापैकी आपल्या देशामध्ये एक नकारात्मक ॲटिट्यूड आहे, सो त्यामुळे सुद्धा व्यक्ती सायलेंटली सफर करत राहतो. सो डिप्रेशन कम्स इन सायलेन्स. बरोबर आहे. अँड पीपल टेंड टू सफर इन सायलेन्स अलोन. पण मग ही जी शांतता असते किंवा ही जी पोकळी असते ही कशी लक्षात येते, त्याच्या मागची कारणं काय असतात हे तुम्ही कसं शोधून काढता? त्याचं कारण बेसिकली एक असं विशिष्ट कारण नाही. यु नो, मानसिक आजारांची जी कारणमीमांसा आहे, एटिओलॉजी आहे, ते मल्टीफॅक्टोरियल आहे. त्याच्यामध्ये जर आपण म्हणतो की बायोलॉजिकल, सायकोलॉजिकल आणि सोशल असे वेगवेगळे मॉडेल सांगण्यात आलेले आहे. बायो सायको सोशल मॉडेल हा बऱ्यापैकी ॲक्सेप्टेड आहे पूर्ण जगामध्ये. सो बायो सायको सोशल मॉडेल म्हणजे काय की एखादा कुठलाही मानसिक आजार होण्यामागे काही बायोलॉजिकल म्हणजे जैविक घटक असतात, काही सायकोलॉजिकल म्हणजे मानसशास्त्रीय गोष्टी असतात आणि काही सोशल म्हणजे सामाजिक गोष्टी असतात. सो या तिन्ही गोष्टींच्या कॉम्बिनेशनमुळे खरं तर मानसिक आजार होत असतो. म्हणजे बायोलॉजिकल फॅक्टर्समध्ये आपण एक सांगणार की जेनेटिक, एखाद्या व्यक्तीच्या वडिलांना, आईला काहीतरी मानसिक आजार आहे, घरामध्ये सुसाईडची हिस्ट्री आहे, व्यसनाधीनतेची हिस्ट्री आहे, अशी व्यक्ती ॲज कम्पेअर टू जनरल पॉप्युलेशन बऱ्यापैकी व्हल्नरेबल असेल. ठीक आहे, म्हणजे ज्याच्या घरी काही मानसिक आजाराची हिस्ट्री होती, सुसाईडची हिस्ट्री होती, व्यसनाधीनतेची हिस्ट्री होती, अशी व्यक्ती जेव्हा विषम एन्व्हायरमेंटल गोष्टींमध्ये जाणार, जसे की खूप जास्त टेन्शन ऑफिसमध्ये, खूप जास्त टेन्शन नाते संबंधांमध्ये, खूप जास्त पेनफुल रिलेशनशिप, मॅरेज, अशी व्यक्ती लवकर डिप्रेशनमध्ये जाऊ शकते. सो काही अजून एक बेसिक असतात की मानसशास्त्रीय गोष्टी, की त्या व्यक्तीचा पर्सनॅलिटी लहानपणापासून कसं बनलेलं आहे, यु नो. सो असं म्हणतो ना आपण की वय वर्ष 18 नंतर आपण खरं तर आहे ना, आपण जे 0 ते 18 पर्यंत शिकलेलो आहे त्याचेच आपण रिफ्लेक्शन दाखवत असतो आयुष्यभर. पण त्यामागे पण वेगवेगळे स्कूल ऑफ थॉट आहे. काही लोक म्हणतात की यु नो युअर पर्सनॅलिटी कॅन बी मॉडिफाईड, काही लोक म्हणतात की नाही, जितेचे खोड मेल्याशिवाय जात नाही, असं काहीतरी. अजून एक तिसरा फॅक्टर महत्वाचा म्हणजे सामाजिक. तुम्ही कुठल्या शाळेमध्ये आहात, तुम्ही वर्क लाईफ बॅलन्स मॅनेज करू शकतात की नाही, तुम्ही एन्व्हायरमेंटमध्ये अजून काही दुसरे प्रॉब्लेम आहेत का, काही राजकीय गोष्टी आहेत का. जसं तुम्ही काही देशांमध्ये बघितलं असेल की तिथं नेहमी 12 महिने युद्धजन्य परिस्थिती असते. सो ती व्यक्ती आता बाहेर जर बॉम्ब फुटतोय तर इथं मी मेडिटेशन नाही करू शकत घरामध्ये. सो दॅट इज द थिंग. सो या तिन्ही गोष्टी कॉम्बिनेशनमध्ये डिप्रेशन बनवत असतात. डिप्रेशनच नव्हे तर बाकीचे मानसिक आजार सुद्धा. आणि याच्या ट्रीटमेंटमध्ये सुद्धा या तिन्ही गोष्टींवर काम करावं लागतं. बरोबर. म्हणजे आपण जे म्हणतो नवरस असतात किंवा मनाचे जे नवरंग असतात, मूड्स असतात, कधी आनंदी असतो, कधी खूप जास्त आनंदी असतो, कधी शांत असतो, कधी निराश असतो, दुःखी असतो. हे सगळे मूड्स जर का आपल्याला आपले समजले आणि त्याच्यावर आपल्याला
कंट्रोल असेल हम्म. तर हे नैराश्य आपल्याला कधी येणार नाही किंवा हळूहळू त्याच्यावर विजय मिळवता येईल असं म्हणू शकतो का? असं आपण म्हणू शकतो एका पातळीपर्यंत. जसं की एक सुंदर जेवण म्हणजे वेगवेगळे अन्नपदार्थ, भाजी, वेगवेगळ्या चपाती, चवी. आमटी, कोशिंबीर, त्याच्यामध्ये प्रत्येक चवीचं एक महत्व आहे. खरंय. तसं आपल्या प्रत्येक भावनेचं पण महत्व आहे. जर निसर्गाने आपल्याला उदास फील करायला जर हो, हो. काही भाग पाडत आहे तर त्याच्यामागे पण काही संदेश आहे. खरंय. जर आपल्याला आज हर्ष वाटत आहे त्याच्यामागे पण काही संदेश आहे. तर सर्व गोष्टी खरं तर महत्वाच्या असतात. बॅलन्स हा महत्वाचा. खरंय. तर आपण बॅलन्स कशामध्ये, कुठं परिस्थितीमध्ये कसं वागायचं हे जर हळूहळू समजलं आणि ऍडजस्टमेंट जर केलं, अडून न राहता आपण जीवनाचा जो फ्लो प्रवाह याची जर साथ दिली तर नक्कीच डिप्रेशन पासून आपण लवकर बाहेर पडू किंवा डिप्रेशन मध्ये जाणार नाही. बरं. सुरुवातीला मी म्हटलं तसं 2 पिढ्या असतात. एक तरुण पिढी असते जी आत्ता झगडतीये आणि एक ज्येष्ठ पिढी असते. त्याच्यामध्येही एक पिढी असते. म्हणजे सगळ्यांचा समन्वय साधताना प्रत्येकाच्या एकमेकांकडनं अपेक्षा असतात. तर या अपेक्षांचं ओझं डिप्रेशन किती वाढवतं ह्याच्याबद्दल काय सांगाल? असं म्हटलं आहे की तृष्णा सर्व दुःखांची मूळ कारण आहे. आशावान व्यक्तीच निराशावान पण होणार आहे. खरंय. जो जितकी व्यक्ती आशावान आहे तेवढीच निराशावादी पण तीच होते. म्हणजे डिप्रेशन जनरली हायली इंटेलेक्च्युअल लोक की ज्यांना खूप काही जाणायचं होतं, जे खूप काही जाणू शकतात, त्यांच्या बुद्ध्यांकामुळे खूप काही जाणू शकतात, किंवा असे व्यक्ती की जे खूप जास्त ॲम्बिशन ठेवणारे होते, आशा अपेक्षा ठेवणारे होते, पण तडजोडीची वृत्ती नव्हती. म्हणजे नो मॅटर व्हॉट मला ते मिळवायचंच आहे. खरं तर आपल्या समाजामध्ये आपण बघितलंय की त्याच्याबद्दल खूप जास्त कौतुक केलं जातं की हो त्याला ते मिळवायचं होतं आणि त्याने ते मिळवलं. पण खरं तर हे प्रत्येकासोबत होत नाही. आणि जेव्हा ते होत नाही तेव्हा त्या गोष्टी खूप जास्त नैराश्यासाठी एक इन्व्हेस्टमेंट करू शकतात. बरोबर आहे. म्हणजे मॅन प्रपोजेस आणि गॉड डिस्पोजेस असं जे आपण म्हणतो जनरली. तर आपल्या अपेक्षा खूप असतात स्वतःकडनं सुद्धा आणि समोरच्याकडनं. त्या नाही पूर्तता झाली त्याची तर त्याच्यामुळे सुद्धा नैराश्य येऊ शकतं आपल्याला. अगदी छोट्या मुलांच्या बाबतीत आपण हे बघतो की मला 100 पैकी 100 मार्क नाही मिळाले किंवा एखाद्या छोट्याशा टेस्टमध्ये 10 पैकी 10 मार्क नाही मिळाले तर अगदी 5-7 वर्षाचं मूलसुद्धा डिप्रेशनमध्ये जाऊ शकतं. आणि 10वीच्या किंवा त्यानंतरच्या परीक्षांच्या बाबतीत तर आपण हे अनेकदा बघतो. तर या तरुणाईशी जे तरुणाईकडे चाललेत अशा मुलांसाठी काय तुमचं ऑब्झर्वेशन आहे आणि त्यांचे अनुभव काय आहेत? या आपल्या देशामध्ये खरं तर गोष्टी जास्त करून ट्रान्झिशनमध्ये. तुम्ही एक ग्लोबल म्हणजे एक वैश्विक जर ट्रेंड बघितला तर ज्या गोष्टी अगोदर युरोप किंवा अमेरिकेमध्ये येतात, त्यानंतर भारताच्या काही मोठ्या मेट्रो सिटीजमध्ये येतात, नंतर ते काही मोठ्या जिल्ह्यांमध्ये येतात, नंतर त्या गावांमध्ये येतात. असं आपण कधी बघितलं नाही की इथून तिथं चाललंय. सो दॅट इज द ट्रेंड व्हॉट आय एम टॉकिंग अबाउट. आता आपला देश एका ट्रान्झिशन पिरियडमध्ये आहे आणि त्याच्यामध्ये तरुणाई विदेशामध्ये जाण्यासाठी बॅकपॅक करून बसलेली आहे घरामध्ये. जिल्ह्यातला व्यक्ती पुणे, मुंबई, दिल्ली, बँगलोरमध्ये जाण्यासाठी बॅकपॅक करून बसलेला आहे. म्हणजे ते स्टेटस सिम्बल झालेला आहे. सो एक ट्रान्झिशन पिरियडमध्ये असल्या कारणानं आपले कन्फ्युजन निर्माण होतं. बरोबर. एक असं म्हणता तुम्ही त्याला एक नियमच समजा की मानसिक द्वंद्व मानसिक आजार देतं. मानसिक द्वंद्व म्हणजे की करायचं पण आहे आणि करायचं पण नाहीये किंवा करता येत नाहीये. हे जेव्हा कश्मकश म्हणतो ना आपण की करायचं पण आहे नाही पण होत नाहीये वगैरे असं. सो याच्यामध्ये प्रॉब्लेम होतो. तरुणाई त्यामध्ये भरडली जाते कारण की अगोदरची पिढी त्यांना काही मॉरल व्हॅल्यू शिकवते, पण ते जगामध्ये जेव्हा वावरतात तेव्हा त्यांना असं वाटतं की नाही ह्या गोष्टी भौतिकरित्या काही इतक्या फायद्याच्या कामाच्या नाही आहेत. आणि लिमिटेशन्स पण कळतात सगळ्याच बाबतीत. लिमिटेशन कळतात आणि एकमेकांसोबत काहीतरी एक ईर्षाभाव पण असतो. म्हणून तरुणाई जास्त भरडली जाते. आणि एक महान सायकोलॉजिस्ट होते, त्यांचं नाव होतं रॉजर्स. रॉजर्स यांनी एक थ्योरी दिली होती की व्यक्ती फ्रस्ट्रेटेड का होतो. त्यांनी असं सांगितलं होतं की जेव्हा तुमचं रिअल सेल्फ तो तुमच्या आयडियल सेल्फशी मॅच करत नाही, म्हणजे अपेक्षा वास्तवाशी जेव्हा मेळ खात नाही आणि ही तफावत जेवढी मोठी असते तेवढा मोठा त्रास. म्हणून तरुणाईची ही तफावत जास्त आहे आणि म्हणून तरुणाई जास्त डिप्रेशनमध्ये जात आहे. बरोबर आहे. आणि मग ह्या तरुणपणाकडनं जेव्हा माणूस थोडं सेटलमेंटकडे वळतो तेव्हा नोकरीतली अपेक्षा, नोकरीतल्या प्रमोशनची अपेक्षा, त्याच्यानंतर प्रेम, त्याच्यानंतर सेटल होणं, लग्न करणं, मग मूलबाळ, या सगळ्या फेजमध्ये निराशा आपल्या मागे कशी येत असते
याविषयी आम्हाला तुमचे अनुभव या सांगा. सो ॲक्च्युली निराशा येत पण असते व्यक्तीला, जास्त करून त्याचं एक कारण आहे की त्या व्यक्तीने कधी प्रेम अनुभवलेलं नसतं. खरं तर सर्व लोक प्रेमाची इच्छा ठेवत असतात. ठेवतात. नोकरी भेटली तर प्रेम मिळेल. प्रेम म्हणजे फक्त इथं मुलगा मुलगी लग्न वगैरे नाही. हो. प्रेम एक ब्रॉड कॉन्सेप्ट आहे. असं म्हटलंय की प्रेमच परमात्मा आहे. सो प्रेमाच्या शोधामध्येच व्यक्ती असतो, पण त्यामध्ये तो एक गोष्ट विसरतो की प्रेम खरं तर आतच होतं. म्हणजे की आपल्याला असा काहीतरी, जसा एक कस्तुरी मृग असतो ना, की त्याच्या बेंबीमध्ये नेहमी तो सुगंधी पदार्थ असतो, पण त्याला पूर्ण जन्म निघून जातो, पण त्याला कधी समजलं नाही की तो सुगंधी पदार्थ त्याच्याजवळच होता. तशा पद्धतीने आपण ही जर्नी खूप करतो. गावातून एज्युकेशन घेणे, नंतर महाविद्यालयांमध्ये जाणे, विदेशामध्ये जाणे वगैरे वगैरे. सो हे सर्व करत असताना हे वेगवेगळे टप्पे पण येतात, जसे की कॉलेजमध्ये डिग्री, नंतर एज्युकेशन, जॉब. आता या सर्व गोष्टींमध्ये जेव्हा मनासारखं होत नाही तेव्हा प्रॉब्लेम व्हायला लागतो. यु नो. पण त्याचे आपल्याला प्रत्येक वेळेस असं वाटतं, घरचे म्हणतात की 10वी नंतर 12वी कर, नंतर कॉलेजमध्ये लाईफ सेट आहे. 12वी नंतर कोणी म्हणणार की जॉब कर, लाईफ सेट आहे. जॉब नंतर मोठा सॅलरीचा जॉब कर, लाईफ सेट आहे. लग्न करून घे, जॉब सेट आहे. लग्न करून म्हणतात की बेबी निर्माण करा, मग लाईफ सेट आहे. लाईफ सेट कधी होत नाही. यु नो. ती लाईफ खरं तर आतच असते, हे कुठंतरी हळूहळू समजावं लागेल. पण हे जे मी बोललो की त्या कस्तुरी मृगाकडे तो जो सुगंधी पदार्थ आतच आहे, हे जेथपर्यंत त्याला अनुभव होत नाही तेथपर्यंत त्याच्यासाठी ते खरं नाहीये. यु नो. सो ही जर्नी सुद्धा केली पाहिजे. बरोबर आहे. ही जर्नी करून याच्यातली निरर्थकता जेथपर्यंत सिद्ध होत नाही तेथपर्यंत खरं ती स्वतःची ओळख होऊ शकत नाही. बरोबर आहे. सो दॅट इज द थिंग. सो या वन शुड गो थ्रू ऑल दिस थिंग्स, बट ॲट द सेम टाइम आपण एक दर्शकाची भूमिका स्वतःकडे ठेवणं फार गरजेचं आहे. तेव्हा आपल्याला याच्यातून खरा अर्थ समजू शकतो. बरोबर आहे. म्हणजे नेहमी स्वतःच खड्ड्यात पडलं पाहिजे, स्वतःलाच ठेच लागली पाहिजे असं नाहीये. समोरचा अनुभव बघून सुद्धा आपण शिकू शकतो. येस, आपण तो समोरचा आपल्या आजूबाजूच्या लोकांचा तो अनुभव बघू शकतो, किंवा आपण स्वतःलाच एक तटस्थ त्रयस्थ भावाने बघू शकतो, आणि आपण त्यामध्ये एक अनुभूती घेऊ शकतो. आणि त्याच्यासाठी एक ऍक्टिव्ह एफर्ट लागतं. याच्यासाठी अहम कमी करावा लागतो. याच्यासाठी आपल्या आशा अपेक्षांसोबत तडजोडी शिकाव्या लागतात. वा, हे खूप गरजेचं आहे डॉक्टर. आणि हे मार्गदर्शन कुठे मिळत नाही तरुणाईला, त्यामुळे कुठेतरी ती भरकटत चालली. आणि ह्याची अनेक उदाहरणं आपल्याला सध्या दिसत आहेत की प्रेम प्रकरणामध्ये सुद्धा अगदी टोकाचे निर्णय माणूस घेतो किंवा टोकाची भूमिका घेतो. मी ही नाही आहे किंवा मी हा नाही आहे, तरी पण मी हे केलं. अगदी समोरच्याच्या जीवाला हानी पोचवेस्तवर सुद्धा तरुणाई आता चाललेली आपल्याला दिसते. तर या विषयांबद्दल तुम्ही काय सांगाल? अशा प्रकरणांना मी खरं तर प्रेम प्रकरणच नाही म्हणणार. यु नो. प्रेमाचा भास आणि प्रेम या दोन अलग गोष्टी असतात. एक विशिष्ट दिवस प्रेम दिवस म्हणून साजरा करावा लागतो या समाजाला, कारण की लोक कधी प्रेम करत नाहीत. यु नो. रोज मी जगत नाही म्हणून मला वाढदिवस मला साजरा करावा लागतो. यु नो. ही प्रकरणं तर खरं तर प्रेम प्रकरणं नाहीये. पण आपण एक म्हणताय ना की आपल्याला सिनेमांमध्ये सांगण्यात आलेलं आहे की अशा प्रकारे प्रेम असतं. पण तुम्ही बघितलं असेल की यु नो, तुम्ही हॉलिवूडमध्ये किंवा आपल्या याच्यामध्ये वेगवेगळे असे प्रकरणं बघितले की जे प्रेमाचे मूव्हीज करायचे, यु नो, पण त्यांनी आत्महत्या केली. आणि त्यांनी आत्महत्या करताना सांगितलं की मला आयुष्यभर प्रेम नाही मिळालं. सो प्रेम म्हणजे काय? यु नो. एखाद्या मुलीने मुलाकडे, एखाद्या मुलाने मुलीकडे अट्रॅक्ट होणं किंवा त्यांना एक काही अलग भावना निर्माण होणं, यालाच प्रेम म्हणतात असं नाहीये. बरोबर. यु नो. पण जर आपण याला बघितलं की बेसिक बायोलॉजिकल अट्रॅक्शन बिटवीन मेल अँड फिमेल, फिमेल अँड मेल, याच्यामध्ये जी समाज व्यवस्था, विवाह व्यवस्था, याच्यामध्ये जेव्हा लग्न ठरतात, यु नो, सो आई वडिलांना नाही म्हणणं हे जास्त डिफिकल्ट झालेलं आहे. बरोबर आहे. जे की अगोदर पण होतं, पण अगोदर ते इतकं स्ट्रॉंग होतं की आई वडिलांना नाही म्हणण्याचा विचार सुद्धा नव्हता. बरोबर आहे. म्हणून द्वंद्व नव्हता. जसं मी मगाशी म्हटलं, द्वंद्व म्हणजे मानसिक आजाराची ठेव. यु नो. आता असं आहे की मी दुसरा निर्णय पण घेऊ शकतो, घेऊ शकते, आणि ज्या गोष्टी माझ्यासोबत चालू आहे त्या पण मला सोडायच्या नाहीये. मग त्यामधून हिंसा निर्माण होते, आणि त्यामधून काही अशा गोष्टी होतात ज्या की व्हायला नाही पाहिजे. आणि म्हणून मग असे टोकाचे निर्णय घेतले जातात. पण कुठेतरी हे आपलंच आयुष्य आपण संपवतोय हे त्या तरुणाईला कळत नाहीये. असं डिप्रेशनचं किंवा मानसिक आजारांचं आपण एक वेगळं स्वरूप हे म्हणू शकतो. हो, हा मानसिक आजाराचं स्वरूप म्हणू शकतो आपण. कोणत्याही मानसिक अवस्थेला आजार तेव्हा म्हणतो, हे खूप महत्वाचं मी तर सांगेल की कोणतीही मानसिक अवस्था ही मानसिक आजारामध्ये कधी म्हणता येईल जेव्हा ती सोशिओ ऑक्युपेशनल डिस्फंक्शन करत असते. जे तुमचं प्राथमिक काम आहे ते जर होत नसेल
तर कुठंतरी तो मानसिक आजाराचा एक प्रकार असू शकतो असं म्हणता येईल. बरोबर. जेव्हा एखादा रुग्ण किंवा एखादी व्यक्ती तुमच्याकडे मला त्रास होतोय, मला काही मानसिक आजार आहे का, हे जेव्हा विचारायला येते, तर तेव्हा तुम्ही क्लिनिकल ज्या टेस्ट करतात किंवा त्यांच्याशी संवाद साधता, तर याच्याविषयी आम्हाला सांगा. या जो आमच्या ब्रांचची म्हणजे सायकेट्री, मानसोपचार याची थोडी एक अलग खासियत आहे. बरं. म्हणजे नाण्याच्या जसं हेड टेल्स 2 बाजू असतात, हो. तसं आपलं मन आणि शरीर एका नाण्याच्या 2 बाजू असतात. बरं. तर मनाचा फोटो नसतो. हम्म. मनाची कोणती टेस्ट नसते खरं तर. जसं तुम्ही बरोबर रक्त आहे. तपासणी, CT स्कॅन, MRI हम्म. या वेगवेगळ्या टेस्ट तुम्ही बघितल्या असेल की ताप आल्यावर आपण थर्मामीटरमध्ये आपल्याला टेम्परेचर वाढलेलं दिसेल, शुगर हो. वाढली आहे तर तुम्हाला टेस्टमध्ये ते कळेल की हम्म. तुमच्या रक्ताची पातळी वाढलेली आहे, साखरेची. हम्म. सो मनाचा आजार असा कुठल्याही रक्त तपासणीमध्ये दिसणार नाही. बरोबर. कारण की मन ही एक नॉन फिजिकल हम्म. अभौतिक एंटायटी आहे. खरं. त्याला आपण ज्या शरीराला टेस्ट करण्यासाठी आहे हो, त्याच्यामध्ये मनाची टेस्ट नाहीये. नाहीये. पण आता इथं मानसिक आजारांचं रोगनिदान हम्म. आणि त्याबद्दल उपचार यासाठी वेगवेगळ्या गाईडलाईन्स आहेत. बरं. त्यामध्ये 2 महत्त्वाच्या गाईडलाईन्स म्हणण्यात येतात, जसे की ICD-11 आणि DSM-5. WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने सांगितल्याप्रमाणे काही क्रायटेरिया ठरवलेले आहे. भारतामध्ये जनरली ऑफिशियली ICD-11 फॉलो केलं जातं, इंटरनॅशनल क्लासिफिकेशन ऑफ डिसीज 11. बरं. त्यामध्ये काही क्रायटेरिया सांगितलेले आहेत. हम्म. की डिप्रेशनमध्ये असं असं होतं, इतक्या दिवसांसाठी होतं हम्म. आणि त्यासोबत या गोष्टी होतात, बरं. असं असेल तर कदाचित हे होऊ शकतं. पण ते दॅट इज अन आर्ट, बरोबर की आहे. तुम्ही व्यक्तीसोबत चर्चा करतात हम्म. आणि त्या चर्चेमधून आपण एकमेकांच्या भावना जाणून घेतो आणि त्यानुसार हे बघतो. आता बरोबर. पण त्या अगोदर आपल्याला कोणता शारीरिक आजार आहे की नाही हे सुद्धा बघावं लागतं. म्हणजे एखादी व्यक्ती जर श्वास त्या व्यक्तीला घेता येत नाहीये, छातीमध्ये धडधडत आहे, दुखतंय, हो. तर आपण संभाव्य फिजिकल कॉज रूल आउट करणं फार गरजेचं आहे आणि हे डॉक्टर करतो. बरोबर आहे. की छातीमध्ये धडधडणं, आपण असं नाही म्हणू शकत की छातीमध्ये धडधडत आहे, अरे नाही टेन्शन नको घेऊ, माहीत पडलं त्याला हार्ट अटॅक होता. हो. जर तुम्ही लवकर इंटरव्हेन्शन नाही केलं तर हार्ट अटॅकमध्ये व्यक्ती दगावू शकतो. सो खरंय, खरंय. हे एक एक्सपर्टी असतं की नो, दिस इज नॉट अ फिजिकल प्रॉब्लेम. यू हॅव टू रूल आउट फिजिकल प्रॉब्लेम फर्स्ट, बरं. अँड देन when you have ruled out हम्म. everything which is related with the physical state, बरोबर. तरी सुद्धा पेशंटला जर आराम होत नाहीये तर मग आपण या दृष्टीने बघतो. सो बरोबर. फर्स्ट क्रायटेरिया इज टू रूल आउट दी फिजिकल कोमॉर्बिडिटी. ओके. खरं आहे. कारण शरीराची दुखणी आपण अनेकदा बोलून दाखवतो, माझं डोकं दुखतंय, पोट दुखतंय, पाठ दुखतीये, पाय दुखतायत, पण मनाचं दुखणं लक्षात येत नाही कोणाच्याच, आणि मग त्याच्या मागे अजून अस्वस्थता वाढत जाते आणि मग ती अस्वस्थता कमी होत नाही असं म्हणताना मग डिप्रेशन येऊ शकतं या रुग्णांना. त्याच्यामध्ये पण आपल्याला हे करावं लागतं की खरंच म्हणजे लक्षणं कुठल्या बाबतीत आहे. आता व्यसनाधीनता असं व्यक्ती कधी म्हणणार नाही की मला असं असं डिप्रेशन होत आहे आणि मला 14 दिवसापासून होत आहे आणि मला कदाचित त्यांना असं होऊ शकतं. हे फार कमी लोक म्हणतात जे की वेगवेगळ्या प्रकारचे इंटरनेटमध्ये माहिती वाचून येतात. पण मेजॉरिटी लोकांना माहित नसतं की काय होत आहे. पण एक असं कुठंतरी अडतं. आपण पहिल्यांदा पेशंटला विचारतो ना की आज आज क्लिनिकमध्ये का आला आहेस. म्हणजे दारू तर पित होता, 15 वर्षापासून दारू पित होता, पण आज का आलाय. मग उलट्या होत आहे, रक्ताच्या उलट्या होत आहे. मग आपण माहिती विचारतो की रक्ताच्या उलट्या होत आहेत, ओके, मग तुमचं रक्त तपासणीचे हे रिपोर्ट्स आहेत, याच्यामध्ये या औषधी तुम्हाला गरजेच्या असू शकतात. मग दॅट इज अ गोल्डन ऑपॉर्च्युनिटी. मनाचं दुखणं शरीरातूनच माहीत पडणार आहे. जसं मी मगाशी म्हटलं, मन आणि शरीर एका नाण्याच्या 2 बाजू आहे. म्हणजे मनाचं दुखणं असतं आणि शरीर एकदम फिट आहे असं कधीच असू शकत नाही. शरीर एकदम फिट आहे तर म्हणजे हे म्हणतात ना की एक खूप छान मन एका छान शरीरामध्ये वास्तवास असतं. मनाचं दुखणं मंदिर आहे, आणि शरीर एक मीडियम आहे. तुम्हाला दुनियादारी निभवण्यासाठी, अध्यात्माकडे, परमात्माकडे वळण्यासाठी सुद्धा शरीर एक माध्यम आहे. अगदी. सो या शरीराला जपणं फार महत्वाचं आहे आणि हे शरीरच सांगतं की मन पण खराब आहे. पण हे शरीर जेव्हा मनाचं दुखणं सांगतं ना तेव्हा फार वेग सांगतं. वेग पद्धतीनं सांगतं. ते डोकं दुखतंय, असं डोकं दुखतंय की त्याचं कारणच समजत नाही. वेगवेगळ्या डॉक्टरांना दाखवलं, न्यूरो इमेजिंग नॉर्मल, असं कधीच दुखलं नव्हतं किंवा वारंवार दुखतं, CT स्कॅन, MRI सगळे नॉर्मल आहे, रक्त तपासण्या नॉर्मल आहे, तरी डोकं दुखतं.
मग इथं खरं तर आमचा रोल खूप जास्त असतो बरं, की जिथं बरं. तपासण्या सर्व नॉर्मल आहेत, एक नाही अनेक डॉक्टरांकडे जाऊन आलेले आहेत, हो तरी सुद्धा असा कुठला अदृश्य आजार आहे की जो मला समजत त्रास नाहीये. देतोय. आणि त्या स्टेटमध्ये व्यक्ती खूप जास्त फ्रस्ट्रेट झालेला असतो. बरोबर. जेव्हा तुम्हाला एक कारण कळतं की ओके, रक्तामध्ये साखर कमी झालेली आहे, रक्तामध्ये साखर वाढलेली आहे, ओके, ह्या गोळ्या घ्या, ह्या गोष्टी तुम्ही पथ्य पाणी पाळा, हो तेव्हा एक कन्व्हिन्स पण होतो ना व्यक्ती. बरोबर पण आहे. जेव्हा तुमचं सर्वच नॉर्मल आहे, तरी पण त्रास होतो. तरी पण मी रोज जिम मध्ये जातोय, मी रोज योगा मेडिटेशन करतोय, तरी सुद्धा मला रात्री झोप लागत नाही. आता काय करायचं? सो म्हणून ते मनाची इथं चालू होतं दुखणी. मनाचे खेळ, आणि तिथंच आपलं एक महत्वाचं काम चालू होतं. खरंय खरंय. बहिणाबाईंनी म्हटलंय की आता होतं भुईवर, गेलं गेलं आभाळात. सो आपलं मन आत्ता इथे असतं, एकदम दुसऱ्या क्षणाला दुसरीकडे असतं. सो हे मनाचे खेळ जे असतात त्याच्यातनंच मनाची दुखणी किंवा मनाचा आवाका हे दोन्ही आपल्याला समजू शकतं. yeah. डॉक्टर, ह्याला बरेचदा सोशल मीडिया कारणीभूत होतीये सध्याच्या काळात. मोबाईल किंवा स्क्रीन टाईम जो वाढतोय, तर ह्याच्यामुळे कितपत नैराश्य येतं किंवा डिप्रेशनला माणूस सामोरा जातो? सो असं म्हणतात ना, कोणतीही गोष्ट जेव्हा एका पातळीच्या वरती जाते तेव्हा ती बाधा निर्माण करू शकते. सोशल मीडिया किंवा बाकीचे जे आपल्याला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जे एड आहेत ते खरं तर ना खूप चांगले पण आहेत. सो फर्स्ट ऑफ ऑल मी त्याची चांगली बाजू इथं सांगू इच्छितो की त्याच्यामुळेच आपला हा मेसेज आता जगाला समजणार आहे, सोशल मीडिया आहे म्हणून. सो सोशल मीडिया यूज करणे, स्क्रीन, ह्या सर्व गोष्टी एक दुधारी तलवारीसारख्या आहेत. जेव्हा त्याचं प्रमाण एका पातळीच्या वरती जातं तेव्हा ते काही प्रॉब्लेम करू शकतं. अतिवापर जेव्हा होतो तेव्हा आपण ज्या बेसिक गोष्टी आहेत त्याच्यापासून दूर जातो. जसं की एखादा मुलगा आहे की ठीक आहे, त्याचा अभ्यासाचे त्याने काही व्हिडिओ बघितले, लेक्चर बघितले, ठीक आहे, पण तो 15 तास मोबाईलच वापरतोय. त्याला अन्न धकत नाहीये जर त्याने मोबाईल नाही बघितलं तर. बऱ्याच लोकांना ही एक कंप्लेंट असते की त्यांचा मुलगा जेवत नाही. आणि जर तुम्ही अन्न देणार तर त्याच्या शेजारी स्क्रीन पाहिजे, स्क्रीन बघणार तर तो अन्न गिळणार. तर हे कुठेतरी रोग आहे. बरोबर आहे. सो अशा पद्धतीचे जे प्रॉब्लेम असतात ते खरं तर आहे ना, जेव्हा आमच्या समोर येतात ना तेव्हा बऱ्याच स्टेप नंतर ते येत असतात. जर जागरूकता म्हणजे काय, जसं आपण म्हणतो ना, आता पावसाळ्याचे दिवस येतात, पण आपला आपत्ती व्यवस्थापन विभाग ऑलरेडी ऍक्टिव्हेटेड आहे, बरोबर, उन्हाळ्यापासूनच आहे. म्हणजे काय की डिझास्टर कधीही येऊ शकतो. सो काही गोष्टी ज्या आहेत त्या पहिल्यांदा आपल्याला प्रिपेअर्ड राहावं लागतं, डिझास्टर प्रिपेअर्डनेस. तसंच ती जनजागृती जर झाली की ओके, तुम्ही हे दुधारी तलवार जर तुमच्या घरात आहे, सोशल मीडिया, सो त्याचे हे पण परिणाम असू शकतात. म्हणून गोष्टी प्रॉब्लेममध्ये जाण्या अगोदर त्याचं जर हे केलं, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. जर गोष्टी प्रिव्हेंट करता आल्या तर त्या मॅनेज करायची गरज पडणार नाही. आणि जरी त्या काही प्रॉब्लेम झाला, बऱ्याचदा प्रिव्हेन्शन करणं डिफिकल्टच असतं, त्याच्यामध्ये त्या लवकर पकडल्या गेल्या तर लवकर ठीक पण होते. सो दॅट इज द थिंग. सो आई वडिलांनी त्यांच्या मुलांचा स्क्रीन टाइम मॉनिटर केला पाहिजे. त्याबद्दल वेगवेगळ्या गाईडलाईन्स सुद्धा WHO, IPS, इंडियन सायकॅट्री सोसायटी यांनी दिलेल्या आहेत की किती असला पाहिजे. सो 18 पर्यंत मोबाईलचा वापर हा कमी पाहिजे आणि त्यामध्ये पण पॅरेंटल ऑब्झर्वेशन पाहिजे. मला वाटतं आजकाल ते पॅरेंटल जे लॉक म्हणतात मोबाईलला, ती एक चांगली सिस्टीम आहे की मुलांच्या हातात जरी मोबाईल असला तरी आई वडील कधी पण तो लॉक करू शकतात आणि त्यानेही तो कंट्रोल करता येतो. डॉक्टर, या मोबाईलच्या वापरामुळे लहान मुलांची, अगदी 6-8 महिन्याचं मूल असतं किंवा 2 वर्षाचं मूल असतं, ह्यांची पण मानसिकता घडत जाते. कधी कधी ती खूप आक्रमक होत जाते. तर असे तुम्हाला किती अनुभव आलेत आणि जे लक्षात राहिले आहेत ते आमच्याशी शेअर करा. सो असे अनुभव तर बरेच आहेत. ऑलमोस्ट मी म्हणेल रोजच आहेत. बापरे. आणि लहान मुलांना मोबाईल दिला जातो कारण की मुलगा एखाद्या काय मीटिंगमध्ये गेलाय, वडील आणि आई बसलेले आहेत, तिथं तो उड्या मारतोय, तर बाबा तू शांत बस, हे घे मोबाईल. सो आमच्या क्लिनिकमध्ये पण लोक येतात की नाही डॉक्टर, हा बोलणार नाही, आम्हाला बोलू देणार नाही, याला जरा मोबाईल बघू दे. सो खरं तर हे खूप डिफिकल्ट गोष्ट आहे. आपण जे लोकांना सांगतोय की मोबाईलचा अतिवापर टाळा, आणि इथं ट्रीटमेंटसाठी पेशंट बसलेला आहे, त्याचा रिलेटिव्ह बसलेला आहे आणि तो म्हणतो की आपलं बोलणंच होणार नाही जर हा मोबाईल वापरणार नाही. हा खूप मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करतो आणि ही कुठंतरी एक धोक्याची घंटा आहे. कारण की मुलांकडे आता दुसरा काही ऑप्शन उरलेला नाही. याच्या मागचं कारण हे पण आहे की कौटुंबिक सुसंवाद नाही.
यु नो आई किंवा कुटुंबही वडिलांकडे छोटी वेळ होत नाही. चालली आहेत. या. कुटुंबही छोटी होत चालली आहेत, त्याच्यामुळे घरात संवाद साधायला आजी आजोबा नाहीयेत, काका काकू नाहीयेत किंवा नातीच नाहीयेत. या सो वेळ नाहीये किंवा अपेक्षाच खूप वाढलेल्या आहेत, यु नो, किंवा आपण अशा काही गोष्टींमध्ये धावपळ करतोय की ते खरं तर महत्वाचे नाहीये. हो. यु नो, कल्पना करा म्हणजे की घरामध्ये इतके कपडे असतात की ते खरं तर आपण घालत नाही. घरामध्ये इतके भांडे असतात की त्यामध्ये आपण जेवत नाही. यु नो, आपण अशा गोष्टी साठवून गोळा ठेवतो. करण्यासाठी पळपळ करत आहोत. EMI आपण त्याच्यासाठी भरत आहोत. बरोबर आहे. यु नो, लोकांना दाखवण्यासाठी आपण जगत आहोत. यु नो, जेव्हा आपण लोकांना दाखवण्यासाठी जगणं बंद करू आणि हा ईर्ष्याभाव बंद करू, तेव्हा खरं तर महत्वाचं काय तेवढं कळेल आणि जग आता किमानवादाकडे वळत आहे. यु नो, तुम्ही जर 2-3 पिढ्या अगोदरचा जो ॲटिट्यूड आणि आता नवीन जो ॲटिट्यूड जर बघितला, सो व्हॉट इज गोईंग रिसेंटली, यु नो, सो आय रिअली ॲप्रिशिएट जेनझीज. यु नो, म्हणजे आता जेनझीज बद्दल एक त्याच्या अगोदरच्या वयाच्या टप्प्यामधले लोक म्हणतात की नाही आम्ही खूप हुशार होतो आणि जेनझी असे आणि तसे आहे. सो आपण माझं असं वैयक्तिक मत आहे की जेनझीज खूप कुशल आहेत, प्रॅक्टिकली आहेत आणि ते किमानवादाकडे वळलेले आहेत. यु नो, ते 20 वर्षानंतर काय करायचंय ना त्या एवढ्या ते साठवत नाहीये. यु नो, आणि खरं तर जेनझीज आपल्याला एक नवीन संदेश देत आहे माइंडफुलनेसचा. पल पल में जियो. अगदी. यु नो, कल किसने देखा. खरंय. यु नो, पण पलपल आता याच्यामध्ये पण अगेन दुधारी तलवार. पलपल में जिओ याचा अर्थ असा नाही की एखाद्या ठिकाणी पबमध्ये जाऊन दारू आणि सिगरेट पी. जगणं म्हणजे की या क्षणामध्ये आनंद घेणं, त्या क्षणामध्ये पूर्णपणे समर्पित राहणं. नक्कीच. यु नो, भविष्याची जास्त आपण पर्वा करत राहिलो तर आपल्याला आज कधी जगता येणार नाही आणि भविष्यासाठी पैसा साठवत राहिलो तर तो आज आपल्याला जो कमवलाय तो वापरता येणार नाही. त्यामुळे तुम्ही जे हे म्हणताय की ही जेनझी आहे ती प्रॅक्टिकली स्वतःकडे बघते आणि जगाकडेही बघतीये. तर एका दृष्टीने एका एक्सटेंटपर्यंत ते खूप बरोबर आहे आणि खूप चांगली गोष्ट आहे. ती खूप चांगली गोष्ट आहे. आणि निसर्ग आहे ना आपली, म्हणजे जर तुम्ही बघितलं की चेंज ऑकर इन जनरेशन, यु नो, सो निसर्ग, यु नो, एक असा निसर्ग काय असा कुठे फोटो नाही आहे. निसर्ग म्हणजे एक तत्व, यु नो, सर्वत्र, यु नो, विराट अस्तित्व निसर्ग. सो लोकांच्या मानसिकता सुद्धा आहे ना निसर्गामुळेच होत असतात. यु नो, निसर्ग बॅलन्स बनवत असतो. यु नो, जेव्हा खूप जास्त काही प्रॉब्लेम होतो तेव्हा पुढची जी पिढी असते ती त्या प्रॉब्लेमला न मानणारी असते. यु नो, सो पिढ्याने पिढ्या जे चेंजेस असतात ते खरं तर निसर्गाचं बॅलन्स हे तत्वच आहे. आणि हा बॅलन्स साधतानाच तरुणाईची पण गडबड होते, त्यांच्या आईवडिलांची गडबड होते आणि जे ज्येष्ठ मंडळी असतात त्यांनाही थोडासा तो विसंवाद वाटतो कुठेतरी, कारण ते वेगळ्या पिढीत जगलेले आहेत, त्यांनी वेगळी तत्व अनुभवलेली आहेत, ते वेगळ्या माहोलमध्ये जगलेले आहेत. सो आत्ताच्या पिढीशी थोडंसं कनेक्ट होताना कुठंतरी फ्रिक्शन्स होतात आणि मग त्या ज्येष्ठ मंडळींना सुद्धा डिप्रेशन येतं कधी कधी की मी असा जगलो, माझी मुलं कशी जगतायत, माझी नातवंड कशी जगतायत. तर याविषयीचे अनुभव मला. हो, डिप्रेशन हे अबालवृद्ध कोणालाही येऊ शकतं खरं तर. यु नो, शिकलेला न शिकलेला किंवा गावातला, टाउनमधला, शहरमधला, विदेशातला, स्त्री पुरुष कोणालाही हे होऊ शकतं. यु नो, सो ओल्ड एजमध्ये डिप्रेशन खरं तर होतं. यु नो, आता सायकोलॉजीमध्ये एक सांगितलेलं आहे एम्प्टी नेस्ट सिंड्रोम. यु नो, तुम्ही बघितलं असेल ना, नेस्ट म्हणजे घरटं, चिमणा चिमणी असतात. चिमणा चिमणीचा सुखी संसार असतो. त्यांनी खूप जास्त मेहनत करून काडी वगैरे करून त्यांनी एक बनवलेलं असतं घरटं. यु नो, मग नंतर त्यांच्यामध्ये प्रेम होतं, नंतर त्यांचं काहीतरी प्रोजेनी पुढे येते, नंतर ते छोटा चिमणी जे असतात ते छोटे पिल्ले ते मोठे होतात. यु नो, ते इतके मोठे होतात की नंतर त्यांना बळ येतं आणि नंतर ते उडून जातात. ठीक आहे, आता हे उडून जातात यु नो इन द फॉर्म ऑफ फाइंडिंग आउट सम जॉब शोधण्यासाठी, जीवन जोडीदार शोधण्यासाठी, समाजामध्ये आपली एक ओळख शोधण्यासाठी. तेव्हा जे अगोदरची जनरेशन असते ते एकटंपणा फील करते. बरोबर. आता आपले जे पिल्ले ते उडून गेले, आता या घरट्यामध्ये परत आपण आहोत. ते रिकामपण सतावतं. प्रत्येक व्यक्तीला जास्त त्रास होतो असा नाही, पण असे जोडपे जे एक तडजोड म्हणून राहत होते त्यांचं जगणं कठीण होऊन जातं. यु नो, बरंच आता समुपदेशनामध्ये बरेच असे मिळतात की ते म्हणतात की मी या लग्नामध्ये मुलं आहे म्हणून आहे. यु नो, आणि आपण खूप 100% जर इमानदारीने जर बघितलं तर मेजॉरिटी लोक असं म्हणतील. यु नो, आणि या गोष्टी थरकाप उडवणाऱ्या आहेत की मेजॉरिटी लोक म्हणतील की या लग्नामध्ये मी याच्यासाठीच आहे की मुलं आहे म्हणून, अन्यथा काहीतरी मी अलग निर्णय घेतला असता. यु नो, सो एम्प्टी नेस्ट सिंड्रोम
असं जे सांगितलेलं आहे ते अशा लोकांमध्ये होतं की जे तडजोड म्हणून राहत होते. आणि आजच्या तारखेला तसे लोक खूप जास्त आहेत. खूप जास्त आहेत. म्हणजे लग्न संस्था कुठेतरी हालताना आपल्याला दिसती ह्याच्यामुळे. आणि म्हणूनच ही पिढी जी आहे, तरुण पिढी, ती आम्हाला लग्न नको किंवा मूलच नको, संसारच नको, जबाबदारी नको असे पण म्हणतात. पण त्याच्यामुळे सुद्धा डिप्रेशन येतं का? हो, आता सामाजिक, आता जसं मी सांगितलं की बायो सायको सोशल, सोसायटीयल ज्या गोष्टी असतात, सामाजिक ज्या गोष्टी असतात, त्या कुठेतरी आपल्या मानसिक आरोग्याला प्रभाव टाकत असतात त्यावरती. सो आता नवीन ज्या गोष्टी मी बघतोय, अनुभवू इच्छितोय, पण मला तथाकथित जी व्यवस्था आहे ती लग्न करायला म्हणते किंवा लग्न टिकवायला म्हणते, यु नो, टिकवून त्याच्यामध्ये त्याला परत फ्लरिश करायला म्हणजे बेबी जन्माला घालायला म्हणते, तेव्हा हा तफावत जेव्हा असणार आहे तेव्हा तो प्रॉब्लेम होतो. आणि इंडियन पॅरेंटिंग एक बऱ्यापैकी एक ड्रामॅटिक पण बघण्यात आलेलं आहे, यु नो, की ज्याच्यामध्ये आई वडील मुलांना एक इन्व्हेस्टमेंट म्हणून बघतात. यु नो, दुर्दैवाने ही गोष्ट दिसते, सत्य आहे ती. आणि आजी आजोबांचं पण कंट्रोल असतं नातवावरती, मुलाचं पण हे असतं, जास्त करून एक मेल चाइल्ड वरती जास्त फोकस असतो, यु नो. सो मेल फिमेल जो जेंडर रेशो आहे तो कमी असण्याचं कारण याच्यातून सिद्ध होतं की का, यु नो, मेलची संख्या का जास्त असण्याकडे जास्त भर देण्यात आला, यु नो. सो हे एक नकारात्मक बाजू पण आपल्याला समजायला पाहिजे. आणि त्यामध्ये झालेले जे कॉन्फ्लिक्ट असतात त्यामुळे आपल्याला सामाजिक लेवलवरती हा रोग दिसतो. म्हणजे या रोगाचे जे वैयक्तिक कारण आहे आणि एक सामाजिक सुद्धा कारण आहेत. आणि या कारणांना तोंड देता देता आपण निराशेच्या गर्तेत जातो, व्यसनांना मग आपलंसं करतो आणि मग या व्यसनांमुळे सुद्धा अजून नैराश्य वाढत जातं. याविषयी डॉक्टर काय सांगा? खरं तर व्यसन हे समजून घेतलं पाहिजे. व्यसन म्हणजे फक्त दारू पिणे, सिगरेट पिणे, तंबाखू खाणे याला व्यसन नाही म्हणत. व्यसन म्हणजे अशी कोणतीही गोष्ट जी तुमच्या आरोग्याशी संबंधित आहे आणि ती तुम्ही अवाजवी प्रमाणामध्ये करतात. म्हणजे जर तुम्ही खूप जास्त प्रमाणामध्ये गोड खात आहात ते सुद्धा व्यसन आहे. तुम्ही खूप जास्त प्रमाणामध्ये स्क्रीन बघत आहात ते सुद्धा व्यसन आहे, यु नो. सो व्यसन म्हणजे फक्त दारू तंबाखू नाही आणि अंमली पदार्थांचं सेवनच आहे म्हणजे हे नाही, यु नो. त्या गोष्टी सोडल्यानंतर सुद्धा आहे ना व्यसन हे त्याचे प्रकार बदलत असतं, खरं, यु नो. व्यसन म्हणजे मी जीवनाला नाही म्हणतो. मी आता इतका यु नो उदास झालेलो आहे की मला आता काहीतरी उत्तेजनेसाठी काहीतरी मार्ग शोधायचा आहे. प्रत्येक व्यक्ती त्याच्या जेंडरनुसार, त्याच्या सामाजिक अवेलेबिलिटीनुसार व्यसन करायला लागते. तुम्ही आज बघितलं असेल की जसं मी मगाशी म्हटलं की मुलं मोबाईल सोडत नाही, हा एक व्यसनाचा प्रकार झालेला आहे, बरोबर आहे, यु नो. मग त्याच्या हातचा जर मोबाईल बंद केला, म्हणजे आपण जर असे काही इंटरव्हेन्शन केले की घरामध्ये आई आहे, वडील आहे आणि 2 मुलं आहे, यु नो, सर्व मोबाईल लपवून टाकले, लॅपटॉप लपवून टाकले, टीव्ही फोडून टाकले, तर नैराश्य कमी नाही होणार आहे, बरोबर आहे. त्याचा प्रकार बदलणार आहे. मे बी अति खाण्याकडे वळेल, मे बी अजून दुसऱ्या काही गोष्टींमध्ये वळेल, बरोबर, यु नो. सो व्यसन म्हणजे की आपण निराशेमधली एक पुढची स्टेप, यु नो. आणि व्यसन फक्त व्यसन हा नसतो, व्यसनाला मानसिक आजार म्हटलेला आहे. दॅट इज अ मेंटल अँड बिहेवियरल डिसीज, यु नो. ICD मध्ये केलेल्या वर्णनानुसार व्यसन म्हणजे मेंटल आणि बिहेवियरल डिसीज, यु नो. आणि तुम्ही किती वेळा करतात हे नाही आहे. म्हणजे आता जर मी इथं अल्कोहोलचं जर उदाहरण देणार की तुम्ही किती दारू पितात किंवा तुम्ही किती वेळा दारू पितात हे तुमचं व्यसन नाही डिफाईन करत. हे खूप महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे रोज दारू पिणारा व्यक्ती, म्हणजे जर आपण एखादी क्लिनिकल हिस्ट्री घेतली XYZ केसची आणि 30 दिवसापासून मी रोज दारू पित आहे, सरप्राइझिंगली ती व्यक्ती व्यसनाधीन असेलच असं म्हणता येणार नाही. बहुतांश वेळेस ती असते, पण असेलच असं म्हणता येत नाही. आणि खूप महत्वाचं म्हणजे की तुम्ही रोज पित आहात की नाही पित आहात किंवा किती वेळा पित आहात किंवा पितात तर किती पितात, किती ml पितात हे जास्त डिफाईन नाही करत. डिप्रेशन, ॲडिक्शन हे अशा पद्धतीनं बघण्यात येतं की तुमची मानसिकता काय होती. तुम्ही एक कोपिंग मेकॅनिझम म्हणून त्याला जेव्हा बघत होते, तुम्हाला त्याच्याशिवाय राहताच येत नाही, तुमचं बॉडी विड्रॉल सिम्पटम्समध्ये जातं किंवा तुम्हाला एकदा बसले प्यायला की तुम्हाला ते त्याच्यामध्ये थांबवता येत नाही, तुमचा वेळ, एनर्जी, पैसा त्यामध्येच खर्च होतो, याला व्यसनाधीनता म्हणतात. आणि हे एक डिप्रेशनचाच एक टप्पा आहे. म्हणजे कुठे थांबायचं हे जेव्हा कळत नाही तेव्हा तुम्ही व्यसनाधीन असता आणि तेव्हा निराशेच्या गर्तेत जाण्याची जास्त शक्यता असते, असं पण आपल्याला म्हणता येईल. डॉक्टर, निराशा जेव्हा आपण बोलतो तर त्याचे काय काय कंगोरे असतात एकंदरीत, की हे झालं म्हणजे मला निराशा होईल, ते झालं म्हणजे मला निराशा होईल. बरेचदा शंका असते, बरेचदा एक भीती असते मनात की मी कोणाशी बोलू. अगदी सख्ख्या मैत्रिणीशी बोलले कदाचित
तर ती त्याचा गैरफायदा घेईल का, हा जो संशय असतो मनात, तर हे अनेक कंगोरे असतात निराशेच्या बाबतीत आणि मनाच्या भीतीच्या बाबतीत. बरोबर. तर याविषयी काय सांगाल? हो, नक्कीच हा खूप महत्त्वाचा विषय आहे. डिप्रेशन म्हणजे आपले अवघड जागेचे दुखणे, जे की तुम्हाला 24 तास त्रास देत असतं. आणि डिप्रेशनमध्ये आपण खरं तर एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण कोणत्याही व्यक्तीशी बोलू शकतो, पण एक एन्श्युअर केलं पाहिजे की त्या व्यक्तीमध्ये संवेदनशीलता आहे, समानुभूती आहे. समानुभूती म्हणजे एम्पथी, समोरच्याच्या चपलेमध्ये उभं राहण्याची वृत्ती, ती क्षमता. सो जनरली मेंटल हेल्थ प्रोफेशनलला पाचारण केलं पाहिजे, पण प्रत्येक वेळेस ते शक्य आहेच असं नाहीये. सो समानुभूती आपण स्वतः सुद्धा प्रॅक्टिस करायला शिकायला पाहिजे जर कोणाला त्रास नसेल तर. जर तुम्हाला त्रास असेल तर तुम्ही कमीत कमी एवढा विचार करा की जी व्यक्ती खरंच तुम्हाला समजून घेण्याची वृत्ती ठेवते आणि त्यामागे कुठलाही लपलेला स्वार्थ नाही आहे, अशा व्यक्तीशी तुम्ही बोलू शकता. ती तुमची ब्लड रिलेटिव्ह असू शकते, नसू शकते, ती कोणतीही व्यक्ती असू शकते. बरोबर आहे. आणि ती गोपनीयता पाळण्याची जर का आपल्याला खात्री असेल की ही व्यक्ती मी बोललेलं दुसरीकडे बोलणार नाही, तर ते जास्त मेंटली पीसफुल होऊ शकतं. हो, ते पीसफुल होऊ शकतं, पण ते एन्श्युअर करता नाही येणार. त्याची खात्री आपल्याला नाही करता येणार. म्हणून मेंटल हेल्थ प्रोफेशनलकडे जाणं खरं तर हा एक चांगला मार्ग मी म्हणेल इथं. बरोबर आहे. पण मेंटल हेल्थ प्रोफेशनलच्या अगोदर तुम्ही बोलू शकतात तुमच्या मित्राशी, मैत्रिणीशी, याबद्दल वाच्यता करू शकतात. बरोबर आहे. कारण एखादी अघटित घटना जेव्हा घडते किंवा टोकाचे निर्णय जेव्हा घेतले जातात, तेव्हा मग आजूबाजूच्यांना हे इन्व्हेस्टिगेशन आपण ज्याला म्हणतो केलं जातं की हा खरंच असा वागत होतं का, ती तशी वागत होती का, मग त्यांच्या वागण्यात काय बदल दिसला, हे जवळच्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना किंवा रोज भेटणाऱ्या माणसांना विचारलं जातं. आणि त्याच्यावरनं आपल्याला हे नैराश्य होतं का किंवा मनाचा आजार होता का, हे पण आपल्या लक्षात येऊ शकतं. काही प्रमाणात येऊ शकतं, पण प्रत्येक वेळेस आहे ना, मी जसं मगाशी सांगितलं की नैराश्य एका मास्कमध्ये येतं. बाहेर व्यक्ती हसत असतो, आज सफर करत असतो. अवघड जागेचं दुखणं आहे नैराश्य. एका लेवलपर्यंत लपतं, तेथपर्यंत व्यक्ती बोलतो, फिलॉसॉफिकल चर्चा करतो, रोज जिम मध्ये जातो, चांगलं खातो, प्रोटीन पावडर पितो, सर्व काही करतो, आत उदास असतो. म्हणजे व्यायाम करणं वगैरे या ज्या हसणं किंवा पार्टी करणं या चांगल्या गोष्टी आहेत. पण नैराश्य ह्या गोष्टी थोडं अलग असतं, मनाचं दुखणं थोडं अलग असतं. व्यायाम केल्याने नैराश्य काही प्रमाणामध्ये कमी करण्यासाठी फायदा होऊ शकतो. पण असं नाहीये की एखादा व्यक्ती डिप्रेशनमध्ये आहे, क्लिनिकल डिप्रेशनमध्ये आहे, तर मग त्याला तुम्ही सांगणार की व्यायाम कर आणि ठीक होऊन जा. नाही होणार. तसं नाही. इनफॅक्ट व्यायामाला तो जाऊ नाही शकणार. आणि जर व्यायाम पण करतोय तर तो एक अत्याचार करत करत करणार. आपण तर त्यांना असंच सांगणार की बाबा काही व्यायाम नको करू काही दिवस, बरोबर, थोडासा आराम कर, जरा रिलॅक्स हो, हवा घे, पाणी पी, आकाश बघ, डोंगर बघ, बैस थोडा. सो जनरली अशा गोष्टी आहेत. बरोबर. बऱ्याच लेखांमधनं मी असं वाचलंय की जेव्हा आपल्याला टेन्शन असतं किंवा थोडंसं डिप्रेशन असतं, हे आपल्यालाही बरेचदा कळतं, नॉर्मल माणसालाही कळतं, तर तुमच्या आवडीच्या गोष्टी करा, तुमच्या रुटीनमधनं ब्रेक घ्या, असं सांगितलं जातं. तर जेव्हा निराशेच्या मार्गावर एखादा व्यक्ती जात असेल, तर त्याने काय उपाय केले पाहिजेत किंवा काय गोष्टींना प्राधान्य दिलं पाहिजे? ओके, खरं तर निराशेमध्ये व्यक्ती आशा सोडतो. त्याला काहीच आवडत नाही. म्हणजे ज्या गोष्टी अगोदर आवडत होत्या त्या आवडतच नाही आता. अगोदर ट्रेकिंग करायला आवडायचं, आता आवडत नाही. अगोदर जिमला जायला आवडायचं, आता आवडत नाही. अगोदर मुलांसोबत फ्लर्ट करायला आवडायचं, आता आवडत नाही. मग आता काय करावं जेव्हा काहीच आवडत नाही, हा विषय होतो. सो त्या क्षणाला आम्ही असं सांगतो की यू जस्ट फॉलो द रुटीन. आणि तुम्ही रडायचं तर रडू पण शकतात तुम्ही. तुम्हाला जे बोलायचं आहे ते तर बोलू शकतात. कारण की आज तुम्ही जे दाबून ठेवलेलं आहे त्याला जर तुम्ही व्यक्त करणार नाही तर ते द्वंद्व कमी नाही होणार. आणि तेव्हाच तुम्ही काहीतरी खऱ्या अर्थाने, जेव्हा तुम्ही कमजोर फील कराल ना स्वतःला, तेव्हाच तुम्ही स्ट्रेंथकडे वळू शकतात. बरोबर आहे. सो त्या क्षणाला मी असं सांगेल की व्यक्त व्हा, सुसंवाद करा. शक्य असला कुटुंबात करा, शक्य असला मित्रमैत्रिणींमध्ये करा. आणि जर असं चांगलं कुटुंब जिथं सुसंवाद होऊ शकतो किंवा मित्रमंडळींचं सर्कल जिथं सुसंवाद होऊ शकतो जर भेटत नसेल तर पटकन मेंटल हेल्थ प्रोफेशनलकडे जा. ते महत्वाचं आहे. ते महत्वाचं आहे. म्हणजे योग्य वेळी वैद्यकीय सल्ला सुद्धा खूप महत्वाचा असतो, गरजेचा असतो. आणि आजकाल आपण असं पण बघतो बरेचदा की माझं कुटुंब चांगलं आहे, मला बहीण आहे किंवा भाऊ आहे,
आई वडील चांगले आहे, वेल सेटल्ड आहेत, तरी पण बरेचदा असे अनुभव पण आलेले आहेत की एक 8वी-9वीतली मुलं दुसऱ्या घरात जातात, त्यांचा छान संसार बघतात किंवा नातेसंबंध बघतात आणि मग असं म्हणतात की मला या घरात जर मी असतो किंवा मी असते तर जास्त छान झालं असतं, या मला हे आई वडील मिळाले असते, मला हे भाऊ बहीण मिळाले असते तर जास्त छान झालं असतं. हे काय असतं? ओके, सो मी आता याचं म्हणजे आपल्याला एक बघायचं आहे की मेंदू आपला कसा मोठा होतो. जसं आपण 0 ते 18-20 पर्यंत शरीराने मोठे होतो तसं आपले आतले अवयव पण मोठे होतात. मेंदू जे आपल्या भावना आणि आपल्या निर्णय क्षमतेचा सर्वात महत्वाचा भाग आहे, तो मागून पुढे डेव्हलप होतो. हाइंड ब्रेन पहिले मॅच्युअर होतो आणि नंतर फोर ब्रेन होतो. हाइंड ब्रेन म्हणजे मागचा मेंदू म्हणजे गाडीचं ऍक्सेलरेटर, आणि समोरचा मेंदू म्हणजे तुमचा गाडीचा ब्रेक पण महत्वाचा आहे, ऍक्सेलरेटर पण महत्वाचं आहे. पण जनरली जेव्हा ऍक्सेलरेटर जास्त डेव्हलप झालेला आहे आणि पुढचा ब्रेक एवढा डेव्हलप झालेला नाहीये, अशी अवस्था, पौगंडावस्था, याच्यामध्ये जनरली जे दिसतं त्याच्यामध्ये सारासार विचार करण्याची क्षमता नसते. आणि म्हणूनच मतदानाचा अधिकार सुद्धा संविधानाने नाही दिलेला आहे. 14 वर्षाच्या मुलाला ड्रायव्हिंग लायसन्स नाही दिलेला आहे. का नाही दिलेला आहे? तो बोलू शकतो, चांगलं वक्तृत्व स्पर्धेमध्ये स्टेजवर जास्त छान बोलू शकतो, 100 पुलअप्स मारू शकतो, 200 किलोमीटर काहीतरी तो वॉकिंग करू शकतो, गाड्या चालवू शकतो, तरी सुद्धा का नाही दिलेला आहे? कारण की सारासार विचार करण्याची क्षमता नसते. म्हणून अशा वेळेस कौटुंबिक सुसंवाद, सर्व गोष्टी तुमच्या कुटुंबामध्येच येणार आहेत. कौटुंबिक सुसंवाद जर असला तर ते होतं. जेव्हा कौटुंबिक सुसंवाद नसतं तेव्हा मायेची ऊब मुलं कुठंतरी दुसरीकडे शोधतात. सो असं जनरली बघण्यात येतं ना की मुलगा या मुलीसोबत पळून गेला, मुलगी या मुलीसोबत पळून गेली, आणि आई वडील खूप त्यांना मरण यातना होतात. सो का होतं बरं असं? हे त्यामुळे होतं जेव्हा घरामध्ये सुसंवाद नव्हता. घरातून पळणं हे जास्त सोयीचं वाटतं, जास्त सुखाचं वाटतं, किंवा त्या जागेपासून पळून जायचं, जागेपासून एस्केपिझम एक होतं. सो दुसऱ्यांचे आई वडील तेव्हा चांगले वाटायला लागतात जेव्हा घरामध्ये सुसंवाद नसतो. आणि जे आपल्याला लवकर फील करून देतं, मानवी मन काय करतं की आता मला काय फील होतंय ते जास्त महत्वाचं आहे. लॉंग टर्म कॉन्सिक्वेन्सेस जनरली मानवी मन नाही करत. दिस इज द बेसिक सायकोलॉजिकल पॉलिसी व्हॉट वी हॅव. म्हणजे एक व्यक्ती असतो जो व्यसनाधीनतेमध्ये गेलेला आहे, तो आज सिगरेट पितोय आणि सिगरेट पिल्याने मला आज चांगलं वाटतंय याच्याकडे जास्त महत्व असतं. 15 वर्षानंतर 40 वर्षानंतर काय प्रॉब्लेम होईल याचा तेवढा पर्वा नाही केली जात, ऑल्दो ही ऑर शी इज अवेअर ऑफ दॅट थिंग. सो ही भावना जेव्हा तुम्ही पौगंडावस्थेमध्ये असता तेव्हा जास्त असते. वरतून सोशल मीडिया सुद्धा आगीमध्ये तेल टाकण्याचा प्रयत्न करतो आणि एक स्टेट येते त्याला म्हणतात FOMO, फिअर ऑफ मिसिंग आउट समथिंग इम्पॉर्टंट. म्हणजे तो शेजारचा जो मुलगा आहे, त्याचं कसं आहे बरं, किती छान आहे. आणि हे फक्त मुलांना नसतं, हे आई वडिलांना पण असतं. कारण की जी तुलना केली जाते, बघ बरं त्या शेजारच्या यांच्या मुलाचं किती मार्क पडले, तुला नाही भेटले. म्हणजे आई वडील सुद्धा या फोमो मध्ये आहेत आणि मुलं सुद्धा आहे. हे दोन्ही बाजूने आहे, पण मुलांमध्ये जरा जास्त प्रॉब्लेम असतो कारण की सारासार विचार करण्याची क्षमता थोडी कमी असते. म्हणून सुसंवाद जर केला तर चांगलं होऊ शकतं. आणि यातनंच जे तुम्ही म्हणालात की मुलं पळून जातात किंवा नको तो जोडीदार निवडला जातो, पळून जाऊन लग्न केलं जातं आणि मग ते जेव्हा मॅरेज सक्सेसफुल होत नाही तेव्हा मात्र परत नैराश्य येतं. तर या केसबद्दल तुम्ही काय सांगाल? हा खरं तर एक विषय एक महत्वाचा आहे. आणि प्रेम तर खरं एक जुवाच असतं. जिसका लग गया उसका लग गया, जिसका नाही लगा वो नाही लगा. म्हणजे आता कोणी यांना असं छाती मोठी करून काही असं मिरवू शकत नाही की मी असं प्रेमाची जीवन जोडीदाराची निवड केली. खरं तर निवड केली ते काही प्रेम नसतं. बरोबर आहे. जेव्हा तुम्ही प्रेम करायला जाता ते काही प्रेम नसतं. जिथं तुम्ही मेडिटेशन करायला जाता तिथं मेडिटेशन नसतं. ते ऑटोमॅटिक होत असतं. ते त्या क्षणामधली अनुभूती असते, ते त्या क्षणामधलं एनलाइटमेंट असतं. आता आपल्या देशामध्ये कसं आहे की मॅरेज अरेंज केलं जातं. बरोबर आहे. इन द होप की प्यार हो जाएगा. प्रत्येकाचं होतच असं नाहीये. सो या गोष्टींमध्ये मी असं म्हणेल की फसवणूक किंवा कोणाचा खून झाला, आता आपल्याला ऐकायला मिळतं की लग्ना अगोदर कुठेतरी फिरायला गेले आणि नंतर एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला जीवेनिशी मारलं. ह्या गोष्टींपासून नक्कीच बचाव केला जाऊ शकतो जर कौटुंबिक सुसंवाद असला तर. आणि आपण खूप जास्त भावनिक न होता थोडं प्रॅक्टिकल पण झालं पाहिजे. प्रॅक्टिकॅलिटी आणि भावनिकतेचा एक बॅलन्स केला पाहिजे. म्हणजे फक्त प्रॅक्टिकल होऊन सुद्धा जीवन एक वाळवंटासारखं बनेल. सो प्रॅक्टिकॅलिटी आणि इमोशनल
आस्पेक्ट, ह्या दोन्ही गोष्टीचा एका बॅलन्समध्ये, जसं असतं ना बागेमध्ये सीसॉ मशीन, एक हो. मुलगा बसला की खाली, नंतर दुसरा वरती, असं सीसॉ मेकॅनिझम आहे. चालू असतं. भावनिकता आणि प्रॅक्टिकॅलिटी या दोन्हींना बॅलन्स केलं पाहिजे, तेव्हा असे प्रॉब्लेम कमी होतील आणि चांगला जोडीदार निवड करण्यासाठी आपण स्वतःला लायक बनवू शकतो. बरोबर आहे. म्हणजे चढ उतार येणारच आहेत आयुष्यामध्ये. अगदी मनासारखा जोडीदार मिळाला, मनासारखी नोकरी मिळाली, मनासारखं घर मिळालं, तरीही आयुष्यात चढ उतार येणार आहे. ही जर का भावना असेल, ही मनाची तयारी असेल, तर नैराश्य टाळू शकतो आपण. टाळू शकतो. आणि ती एक स्टेप प्रोसेस नसणार आहे. मनासारखं स्थळ मिळालं, मनासारखी नोकरी जॉब मिळाला, ती तर एका पॉइंटची घटना आहे. बरोबर. यु नो, यू कॅन फील गुड, पण ते रोज निभवावं लागतं आणि रोज त्या क्षणामध्ये जगावं लागतं की हे नवीन सुरुवात आहे. बरोबर. यु नो, म्हणजे एका दाम्पत्य जीवनाचा जर आपण 60-70 वर्षाचा जर आलेख बघितला, तर रोजच तिला पटवावं लागतं किंवा यांना इम्प्रेस करावं लागतं. असं रोजच त्याच क्षणामध्ये जगून, जसं की हा पहिलाच क्षण आहे ना, याच्यानंतर कुठला क्षणच नसणार आहे, असं जर जगलं तर लाईफ छान होऊ शकतं. वा, हे खूपच छान सांगितलं तुम्ही डॉक्टर. म्हणजे रोजच काहीतरी नवीन सरप्राईज असावं आयुष्यामध्ये, तर ते आयुष्य आपल्याला उत्कंठावर्धक असतं आणि डिप्रेशन यायला कुठे जागाच मिळणार नाही. या मनाच्या आजारांवर किंवा डिप्रेशनवर काय उपाय सांगाल आपल्या तरुणाईला आणि पुढच्याही पिढीला? ओके, सो उपाय योजनामध्ये आपण जनरली हे म्हणणार की तुमचं जे उदासीनता आहे तो नैराश्याचा आजार आहे की नाही, हे खरं तर तुम्ही सायकॅट्रिस्ट डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच ठरवलं पाहिजे. आणि यामध्ये तुम्हाला जर असे काही प्रॉब्लेम होत असेल की झोप लागत नाही आहे, नेहमी उदास वाटतंय, अगोदर ज्या गोष्टींमध्ये चांगलं वाटत होतं त्या गोष्टींमध्ये रस उरलेला नाही आहे, कामामध्ये कॉन्सन्ट्रेट करायला जमत नाही आहे, तर तुम्ही मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. आणि याच्या अगोदरची पण स्टेप म्हणजे कौटुंबिक सुसंवाद. यु नो, घरामध्ये चर्चा केली पाहिजे, मित्रमंडळींसोबत चर्चा केली पाहिजे आणि त्या गोष्टी लाईटमध्ये आणल्या पाहिजेत. नक्कीच. त्याच्यामध्ये स्पेसिफिक ट्रीटमेंट असतात, औषधोपचार, समुपदेशन. आता प्रत्येक व्यक्ती समुपदेशनाच्या लायक नसतो. बरोबर. यु नो, जो व्यक्ती शांततेमध्ये बसू शकतो, ऐकू शकतो, एक थेरॅपेटिक माइंडेडनेस, यु नो, हे खूप महत्वाचं आहे. लोक म्हणतात की नाही, मी गोळ्या नाही घेणार आणि मी फक्त ऐकून बोलून बरा होईल. नाही होणार बरा. बरोबर. यु नो, त्याच्यासाठी आहे ना ते एक प्रॉपर असेसमेंट केलं पाहिजे. आणि खरं तर आहे ना, या गोष्टी एक टीम वर्क असतात. यु नो, मानसोपचार तज्ज्ञ, नंतर सायकोलॉजिस्ट, यु नो, मग सोशल ऍक्टिव्हिटीज, यु नो. तर मानसिक आजारामध्ये जेव्हा आपण ट्रीटमेंट बघतो तेव्हा 3 महत्वाचे बेसिक पिल्लर आहेत: सायकॅट्रिस्ट डॉक्टर, सायकोलॉजिस्ट आणि सायकॅट्रिक सोशल वर्क. यु नो, ही ट्रेनिंग मी आजपर्यंत शिकलेली आहे बीजे मेडिकल पुणे किंवा CIP रांचीमध्ये, की इट इज अ टीम वर्क. आणि ह्या गोष्टी असं नाही आहे की अचानक एक व्यक्ती असा एकदम खूप मोठा हिरो बनणार आणि तो ठीक करणार, मी बोलून ठीक करणार, किंवा मी अशी एकदम खूप छान गोळी देऊन पेशंटला इंजेक्शन देऊन ठीक करणार, असं नाही होणार. असं नाहीये. यु नो, आणि औषधोपचाराने तुम्ही समुपदेशनाच्या लायक बनता. ती व्यक्ती कुठेतरी तुमच्याकडे येते म्हणजे ती सेल्फ हेल्पच करत असते. लक्षात घ्या, असं पण नाहीये की कोणी कृपा करणार तर डिप्रेशन ठीक होणार, अचानक जादू नाही होणार आहे. या सो असं म्हणतात ना, मी म्हणेल की शिष्य गुरुची निवड करतो. बरोबर. गुरु शिष्याची निवड नाही करत. कारण की शिष्य हा सेल्फ हेल्प मध्ये ना जीवन यात्रा करत असतो. या यात्रेमध्ये तो गुरुची निवड करतो. आपल्याला तथाकथित असं सांगण्यात आलेलं आहे की गुरु लायक आहे की नाही तू शिष्य बनण्याचे हे ऍसेस करतो, नंतर हो किंवा नाही म्हणतो. माझं असं म्हणणं आहे की शिष्य गुरुची निवड करतो, कारण की शिष्य स्वतःला लायक बनवत असतो आणि बनल्यानंतर आपल्यासाठी लायक व्यक्ती शोधत असतो. या सेल्फ हेल्प मध्ये व्यक्ती स्वतःकडे यु नो जेव्हा नकारात्मकतेमध्ये बघतो, नंतर स्वतःला धिक्कारतो, नंतर हळूहळू स्वतःला स्वीकारतो. या स्वीकारण्याच्या प्रक्रियेमध्ये कुठंतरी पहिल्यांदा स्वतःशी झगडत असताना डॉक्टरांशी सुद्धा झगडतो की नाही, मला गोळ्या नका देऊ, मला थोडंसं काहीतरी मॅजिकल रेमेडी सांगा. यु नो, या गोष्टी खूप संवेदनशील आहेत. या गोष्टी प्रॉपर चर्चा केली, रिलेटिव्ह सोबत चर्चा केली पेशंटच्या, तर ते नक्कीच चांगलं होऊ शकतं. दॅट इज काइंड ऑफ अ टीम वर्क वेअर डॉक्टर वर्क्स विथ पेशंट अँड फॅमिली मेंबर्स अँड देर इज अ रुटीन फॉलोअप्स. बरोबर. आणि या रुटीन फॉलोअप्स नंतर सुद्धा बरेचदा असं होतं की ठीक आहे, माझा मानसिक आजार आहे, तो बरा झाला, मी नॉर्मल आयुष्य जगायला लागले, पण ह्याचा पुनरुद्भव होऊ शकतो का, परत येऊ शकतो का हा आजार? ओके, सो बरं होणं खरं तर कधीच नसतं बघा. अच्छा. यु नो, आपल्याला ऐकायला चांगलं वाटतं म्हणून म्हणतं की आजार बरा झाला. आजार काही बरा होत नाही. कोणताच आजार बरा होत नाही. मानसिक आजार काही शारीरिक आजार पण बरा होत नाही. यु नो, बॉडी एक स्टेट आहे. यु नो, हे बनत बिघडत असतं. पाऊस गेला, आता श्रावणामध्ये पाऊस गेला,
तर तो कधीच येणार नाही का? येणार आहे. मानसिक अवस्था आणि मानसिक आजार या दोन अलग गोष्टी आहे. आपली वृत्ती जेव्हा अहमची आहे तेव्हा मानसिक अवस्था काही विशिष्ट येणार आहे आणि त्याचं रूपांतर परत मानसिक आजारामध्ये होणारच आहे. बरोबर. सो ह्या गोष्टी कंट्रोल होऊ शकतात. एखादा व्यक्ती आज जर डिप्रेस्ड होता, समजा एक हायपोथेटिकल उदाहरण, कोणाला परीक्षेमध्ये मार्क नाही मिळाले, नीटमध्ये पेपरला जायला नाही मिळालं, निराश झाली, सो ती व्यक्तीची ट्रीटमेंट आपण केली समुपदेशनाने, औषधोपचाराने. मग अगोदर जे मरावंसं वाटत होतं ते आता मरावंसं नाही वाटत आहे, अगोदर झोप लागत नव्हती आता झोप लागते वगैरे वगैरे. मग आपण हळूहळू औषधोपचारामध्ये गोळ्या कमी केल्या आणि नंतर ती व्यक्ती बिना औषधोपचाराची सुद्धा झोपायला लागली. नंतर औषधोपचार बंद झाल्यानंतर, समुपदेशन बंद झाल्यानंतर त्या व्यक्तीला कधीच डिप्रेशन होणार नाही असं काही नाही. त्या व्यक्तीला ती डिप्रेशन यानं त्या पद्धतीनं होऊ जाऊ शकतं, पण ती व्यक्ती कोपिंग मेकॅनिझम हे करते. जरी ते डिप्रेशन झालं तरी सुद्धा त्याची तीव्रता कमी असते. आणि जरी ते झालं तरी ती एक मानसिकता असते की नो, आय शुड गेट हेल्प. टू आस्क हेल्प इज अ साइन ऑफ स्ट्रेंथ. ती व्यक्ती तेवढी स्ट्रेंथन झालेली असते की ती व्यक्ती दुसऱ्यांना मदत मागू शकते. सो दॅट इज दी थिंग. येस, डेफिनेटली. म्हणून येणाऱ्या काळामध्ये जेव्हा तुम्ही ट्रीटमेंट घेतात तेव्हा तुम्ही जास्त सक्षम बनतात आणि गोष्टी असूनही त्याचा प्रभाव तुमच्यावर तेवढा होत नाही. ही अवस्था काय करता येईल हे समजतं. काय करता येईल म्हणजे कुठं जायचं, कोणाशी बोलायचं, एक्झॅक्टली काय करायचं, काय नाही करायचं. म्हणजे एखादी व्यक्ती होती जी दारू पित होती 15 वर्षापासून आणि नंतर त्यांना समुपदेशनामध्ये कळालं, औषधोपचारासोबत त्यांना त्यांची क्रेविंग कमी झाली किंवा त्यांना त्याचे दुष्परिणाम कळाले. नंतर ती व्यक्ती 15 वर्षानंतर परत पुढच्या टप्प्यामध्ये जेव्हा म्हणते, त्याचे मित्र म्हणतात की नाही आज बर्थडे पार्टी पिऊन घ्या, सो तेव्हा ती व्यक्ती स्वतःला कंट्रोल करू शकते की ह्याने मला पूर्वी त्रास झालेला आहे. म्हणजे जसं मी मगाशी म्हटलं की खड्ड्यात समोरचा पडतोय तर ते बघून सुद्धा शहाणं होता येतं, पण स्वतःच मी खड्ड्यात पडलेली ऑलरेडी, तर मग आता परत मी नाही पडणार त्या खड्ड्यामध्ये. एक दॅट इज अ साइन ऑफ लर्निंग. लर्निंग, शिकणे. दॅट इज अ रिलेटिव्हली परमनंट चेंज. लर्निंग इज रिलेटिव्हली परमनंट चेंज. सो आपल्याला या उपचार पद्धतीमध्ये लर्निंग फार महत्वाचं आहे. समुपदेशनाचा काही असं काही कानमंत्र नाही की कान फुकल्यानंतर तो व्यक्ती अत्यंत एनलाइटेड झाला, असं काही होत नाही. इट्स अ काइंड ऑफ लर्निंग, काइंड ऑफ सेल्फ हेल्प. बरोबर. डॉक्टर, सकारात्मकता ही किती गरजेची असते, पॉझिटिव्हिटी, की ज्याच्यामुळे आपल्याला निराशेतनंही बाहेर होता येतं आणि जीवनात पुढे जाता येतं. ओके. सो सकारात्मकता आणि नकारात्मकता खरं तर एकच व्यक्ती आहे. एक बाजू काळी आणि एक बाजू पांढरी. आपल्या ज्या जजमेंट्स असतात, विचारधारणा ज्या असतात, ते एखाद्या व्यक्तीला सकारात्मक किंवा नकारात्मक आपल्याला अनुभूती देत असतात. सो सकारात्मकता चांगली असते आणि नकारात्मकता वाईट असते असं काही नसतं. हे एकच भाग आहे. आणि नकारात्मकता स्वीकारता आली पाहिजे. सकारात्मक म्हणजे जीवनाचा पूर्णपणे स्वीकार. तुम्ही एखाद्या मुलीशी, एखाद्या मुलाशी लग्न करतात तेव्हा तुम्ही असं नाही करू शकत की मी तुझ्या डाव्या बॉडीला नाही लाईक करणार, मी फक्त उजव्या बॉडीवरती प्रेम करणार, असं नाही होऊ शकत. सकट त्यांच्यावर प्रेम करणं. सो दुःख, यातना जीवनाचे अविभाज्य घटक आहेत. जर तुम्ही लाईफ इज नॉट ऑलवेज सनशाईन अँड रेनबोज. ऍट टाइम्स इट इज अ मीन अँड नास्टी प्लेस. तुम्ही कितीही स्ट्रॉंग असा, तुम्हाला ते गुडघ्यांवर पाडेल, तुम्हाला तोंडावर पाडेल. जेव्हा आपण या तत्वाचा स्वीकार करतो तेव्हा आपल्याला दोन्ही सम्यक वाटायला लागतात आणि ही गोष्ट कुठेतरी तुम्हाला खरा आनंद देऊ शकते. सम्यक भाव, ज्यामध्ये तुम्ही सुखाला आणि दुःखाला सेम ट्रीट करतात. एक गाईड मधलं एक गाणं तुम्ही ऐकलं असेल, मैं जिंदगी का साथ निभाता चला गया. त्यामध्ये एक लिरिक्स मला आठवतं, गम और खुशी में फर्क ना महसूस हो जहां, मैं दिल को उस मकाम पे लाता चला गया, मैं जिंदगी का साथ निभाता चला गया. कुठेतरी जीवनाचा साथ निभवणं म्हणजे या दुःखाला पण स्वीकार करणं आणि या सुखाला पण स्वीकार करणं आणि सम्यक भाव ठेवणं. कला पण आहे ही पण एक. आणि कला कुठेतरी कलाकार जे म्हणतात ना, कलाकार कधीही एखाद्या विशिष्ट व्यक्तीचा मुलगा मुलगी असल्या कारणानं किंवा एखाद्या ऑपरेशनने किंवा औषधोपचाराने कलाकार नाही बनू शकत. आपण सर्व काही व्यक्ती कलाकार आहोत आणि त्याच्यासाठी तेवढंच घडवावं लागतं. सो जीवन जगणं ही कला आहे खरं तर, आणि ती प्रयत्नांनी साधली जाऊ शकते. अगदी खूपच हे महत्त्वाचं तुम्ही सांगितलेलं आहे. प्रेक्षक हो, आज डॉक्टर अमोल जावळे एक मानसोपचार तज्ज्ञ म्हणून आपल्याशी संवाद साधायला आले, परंतु त्यांनी जीवनाचं खूप मोठं सार आपल्याला सांगितलेलं आहे की आपण जसे आहोत तसं स्वतःला ॲक्सेप्ट करणं आणि समोरचा जो आपला आहे, आपला माणूस आहे, त्यालाही तसंच ॲक्सेप्ट करणं गुणदोषांसकट. हे जर जमलं तर ती पॉझिटिव्हिटी आपल्याला मिळू शकते आपल्या आयुष्यातली
आणि आपण आयुष्यात पुढे जाऊ शकतो. नैराश्य किंवा डिप्रेशन आपल्याला नाही सतावू शकत, किंवा जर आपण त्याच्या गर्तेत जात असू तर आपण पटकन तिथून सावरू शकतो, मागे फिरू शकतो. आणि आज डॉक्टरांनी हा खूप महत्त्वाचा सल्ला दिलेला आहे. डॉक्टर, आज तुम्ही आलात आणि आमच्याशी खूप मनमोकळा आणि खूप छान संवाद साधला. तरुणाईच्या मनाशी कनेक्ट होईल असा संवाद साधला. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. प्रेक्षक हो, तिमिरातुनी तेजाकडे या मालिकेचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि तुम्हाला कुठल्या विषयावर ऐकायला आवडेल हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.